लिबर्टी क्रीडा मंडळ महाराष्ट्राचे माजी कर्णधार राहिलेत. 1993 आणि 94 सलग 2 वेळा महाराष्ट्राला त्यांनी गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे. आपण पाहतोय की महाराष्ट्राचे कोच देखील 17-18 गेली 5 वर्ष आपण पाहतोय नेत्रदीपक असं प्रदर्शन त्यांचं आहे. आणि 10 वर्ष आपण पोर्ट्रससाठी कोच राहिले आणि त्याच्या माध्यमातून हा महाराष्ट्रातल्या एका लाडक्या असणाऱ्या खेळाडूला या ठिकाणी आपण सन्मानित केलं आहे. मनपूर्वक आभार असतील आदरणीय फिरोज पठाण सर. यानंतर व्यासपीठावरती मॅच तर चालू आहे, आणखीन एका वेगळ्या सन्मानाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो, कारण सन्मान देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कबड्डीमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे, आपण सर्वांग सुंदर जर खेळ करताय तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्याला शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं आणि भारत सरकारच्या वतीनं अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. आज या भूमीमध्ये अनेक चांगली असणारी मोठी रत्न आहेत आणि त्यातल्याच एका रत्नाला आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मुंबई शहरमध्ये आपण पाहिलं की अनेक मोठी असणारी मंडळं आणि त्यातलंच एक महत्त्वाचं मंडळ अर्थात बजरंग क्रीडा मंडळ. आणि त्याच बजरंग क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ज्यांनी अनेक महाराष्ट्रातली असणारी मैदानं गाजवली, क्लबच्या माध्यमातून पाहिलं, ज्यांचा व्यावसायिक संघ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक याच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रात देखील नेत्रदीपक असं त्यांचं प्रदर्शन झालं. 1980-81ला ज्यांना महाराष्ट्र शासनाचा असणारा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता ते सन्मान्य सीतारामजी साळुंखे या ठिकाणी उपस्थित आहेत. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. आपण बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं सन्मान्य सीतारामजी साळुंखे यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात हिंदुत्व सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अश्रेणी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा असणारा सन्मान करणं ही आपली बंड्या मारुतीची असणारी खासियत आहे. सगळ्या मान्यवरांचे पुनश्च आपण या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करूया. नमस्कार, मी प्रतीक माने आपणा सर्वांचं स्वागत करतो. माझ्यासोबत जोडले गेलेत एक उत्तम समालोचक निवेदक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो सुपेश सर. सामना पुन्हा एकदा रंगला आहे. मिडलाईन विरुद्ध ONGC हा सामना आहे. मिडलाईन मागचा सामना पराभूत होऊन आला आहे, तो वचपा काढण्याचा नक्कीच प्रयत्न असणार मिडलाईनचा. तर समोर आहे ONGC सारखा एक बडा संघ, यामध्ये विजय मलिक सारखा एक यशस्वी कर्णधार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रो कबड्डीतील पटना पायरेट सीझन 5 आणि 6चा विजेता खेळाडू आहे हा. तर त्याचप्रमाणे दबंग दिल्ली सीझन 8चा देखील विजेता खेळाडू विजय मलिक मैदानावरती पाहायला मिळतोय ONGC संघाकडून. नक्कीच सर, या ठिकाणी पाहिलं तर अनिकेत राणासारखा देखील खेळाडू आहे, अंकित दह्यासारखा देखील खेळाडू आहे. पूर्ण ONGC संघ आपल्याला परिपूर्ण पाहायला मिळतोय. चांगले आपल्याला टॅकल पाहायला मिळतोय. ॲडव्हान्स टॅकल केला. जर्सी क्रमांक 15 ONGC संघाचा खेळाडू पाहायला मिळतो. संजय यांच्याकडनं ही पकड करण्यात आलेली आहे. महत्त्वपूर्ण पकड आपल्याला म्हणावी लागेल. ONGCचा पाहिलं तर 3 आणि मिडलाईन 3, कारण मिडलाईन या संघाला आजचा सामना जिंकायचाच आहे. जर आजचा सामना मिडलाईन संघाचा पराभूत झाले तर या स्पर्धेच्या बाहेर त्यांचा रस्ता मोकळा केला जाईल. नाही, प्रयत्नांची शर्त होईलच मैदानावरती, यात काय तिला मात्र शंका नाही. परंतु डू ऑर डायसाठी पहिली आजच्या सामन्यातील डू ऑर डाय चढाई विजय मलिक स्वतः कर्णधार या ठिकाणी चढाईसाठी गेलाय. आक्रमक पवित्रा धारण केला गेलाय. डाव्या कोपरारक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न मात्र असफल. आणि पुन्हा एकदा किती हो 1-2 किती खेळाडू, पंचांच्या इशाऱ्याकडे संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. या चढाईमध्ये डू ऑर डाय चढाईमध्ये विजय मलिक मात्र कमाल करतोय. ही चढाई तब्बल 3 गुणांची चढाई आहे. सुपर डुपर रेड पाहायला मिळाली विजय मलिकने च्या माध्यमातून. विजय मलिक नावाला साजेसा खेळ करतोय. नक्की सर, कारण की अनुभव भरपूर आहे खेळाडूकडे. कित्येक वर्ष खेळाडू खेळला. स्वतःच्या राज्यासाठी या खेळाडूने आपल्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर पाहिलं तर बऱ्याचसा प्रो कबड्डी संघ आपण जर पाहिलं तर त्या संघाकडनं विजेता संघाचा देखील तो एक सहभागी खेळाडू आहे. आणि आत्तापर्यंत त्याच्यात चांगल्या खेळाच्या जोरावरती ह्यांनी या खेळाडूने आत्तापर्यंत आपल्या संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि हिंदुस्थानावर एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. तो विजय मलिक आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 10 अंकित राणा हा देखील खेळाडू कमी नाही. ह्या देखील खेळाडूने आत्तापर्यंत प्रो स्टार कबड्डीच्या माध्यमातून अप्रतिम खेळ करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिलेला आहे. तो आपल्याला अंकित राणा चढाई करताना पाहायला मिळतोय. कारण की आतापर्यंत मिडलाईनचे 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील पाल्यामध्ये. कारण की आता ही चुकी करू शकणार नाहीत, कारण की त्यांचे कोच पहिले अनिकेत म्हात्रे या ठिकाणी आता वारंवार त्यांना सूचना दिल्या असेल की कसं तुम्हाला खेळायचं आहे, कशा प्रकारे खेळावे लागणार आहे. कारण की आता नाही तर कधी नाही अशी सिच्युएशन आता आपल्याला मिडलाईन अकॅडमीची पाहायला मिळेल. नक्कीच मागील सामना जो पराभूत होऊन आला आहे त्याचं कुठे ना कुठे भान ठेवून असणार मिडलाईन संघ.
आणि इथे मात्र एक गुण बाद केल्याचा दावा आहे. दावा देखील स्वीकारला गेला आहे. खेळाडू बाद करतोय. मिडलाईन संघाचा खेळाडू प्रत्युत्तर आहे. 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला सर्वोत्तम खेळाडू अंकित राणा चढाईसाठी. 4 विरुद्ध 1 लढतीमध्ये अंकित राणा कमालीचं फुटवर्क आहे आणि खेळाडू देखील बाद केला गेलाय मिडलाईन संघाचा. स्किल पहा, त्याच्या संपूर्ण रनिंग हँड टच पण किती प्रॉपरली एकदम त्याच्याकडनं खेळाडूला बाद केलं जात आहे या रनिंग हँड टचच्या माध्यमातून. ONGC संघ सध्याच्या आता ह्या परिस्थितीमध्ये थोडासा वरचढ चढताना पाहायला मिळतोय. परंतु हा कबड्डी खेळ आहे. आपण मागचा सामना पाहिला आहे की ज्यामध्ये तमिळनाडू स्टेट मागे होता, तो पुन्हा एकदा शेवटपर्यंत सामन्याच्या शेवटपर्यंत तो आघाडीवरती गेला होता आणि सामना बराबरीमध्ये सुटला होता. हा सामना काय होईल? ह्या सामन्याचा रिझल्ट लागणार आहे. इथे टाय करून चालणार नाही आहे. मिड लाईनला देखील आणि ONGCला देखील. जर झाला टाय तर चान्सेस जास्त ONGCसाठी असतील, कारण ONGCचा अजून एक सामना बाकी आहे. मिड लाईनचा हा शेवटचा सामना साखळ्या पद्धतीमधील, म्हणून या ठिकाणी ह्या टीमला जिंकावे लागणारच आणि ह्या मॅचचा आपला रिझल्ट पाहायला भेटेल. तरी पण टाय झालं तरी पण हरकत नाही आहे. एक गुण जरी मिळाला मिड लाईनला, पुढची मॅच ONGC चांगला सामना आहे. युवा पलटण बरोबर त्यांची मॅच असेल आणि युवा पलटण देखील चांगला कालच्या दिवसामध्ये खेळ केल्याचं. युवा पलटण ONGCला हरवला तरी एका गुणाची आघाडी जर पाहिलं तर टीम आपल्याला मिड लाईन देखील क्वालिफायर होताना पाहायला भेटेल. आणि अंकित धैया बाद करतोय मिडलाईनचे मोहरे. किती खेळाडू, 1 आणि 2 खेळाडू बाद करतायत. मिडलाईन चिंतेच्या सावट मिडलाईन संघावरती, कारण लोणकडे झुकला जातोय पुन्हा एकदा मिडलाईन संघ. हो नक्कीच. या ठिकाणी शेवटचा खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल ऑन ग्राउंड चढाई करताना पाहायला मिळतं. जर्सी क्रमांक 8 मध्ये हर्ष. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं शिवछत्रपती अवॉर्डी सन्मान्य सुनील जाधव सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सन्मान्य सुनीलजी जाधव शिवछत्रपती अवॉर्डी या ठिकाणी उपस्थित आहेत. सामना अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो. ONGC आणि मिडलाईन अकॅडमी यांच्या दरम्यानची ही महत्त्वाची बिग फाईट आपण पाहतोय. अनेक चांगले खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये ONGCचा विशेष उल्लेख केलात तर त्यांचा असणारा महत्त्वाचा मोहरा राजेश नरवाल ज्यांना आपण पाहू शकतो या स्पर्धेच्या निमित्तानं. जयपूर पिंक पॅन्थर्सच्या माध्यमातून विनिंग सीझन 1ची असणारी महत्त्वाची टीम. हितेश ज्याला आपण पाहतो UP योद्धाचा असणारा महत्त्वाचा खेळाडू जर्सी नंबर 12. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं संजयला आपण पाहतोय बँगलोर बुल्सचा असणारा राईट टर्न जर्सी नंबर 15. संदीपला आपण पाहू शकतोय दबंग दिल्लीचा असणारा खेळाडू जर्सी नंबर 6. त्याचबरोबर अंकित राणा आहे जो पटनाचा महत्त्वाचा खेळाडू जर्सी नंबर 10. असे महत्त्वाचे खेळाडू या ठिकाणी आपण पाहत असताना अंकित दहिया यासारखा असणारा एक यंगस्टर ज्याला आपण गुजरात जायंट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याचबरोबर विजय मलिक तेलुगू टायटन्सचा असणारा आणखीन एक मोहरा आपण या ठिकाणी पाहतो त्या स्पर्धेच्या निमित्तानं ONGCच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला वळलं तर मिडलाईन अकॅडमी हा देखील अनिकेत मात्रेंचा असणारा महत्त्वाचा चमू. तर त्याच्यामध्ये आपण पाहतोय रोहित पुनिया ज्याला आपण पाहताय जर्सी नंबर 7. गुजरात जायंट्सचा असणारा महत्त्वाचा खेळाडू दीपक आहे जर्सी नंबर 4 जो पटनाकडून लीड करतो. आपल्या महाराष्ट्रातला रायगड जिल्ह्यातला असणारा आपला धीरज बैलमारे जो तमिळ थलायवाचा आणि शुभम बिटके मूळचा पुण्याचा जर्सी नंबर 14. असे प्रो कबड्डी स्टार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. या सगळ्यांच्या उपस्थितीत नेत्रदीपकाच्या लढाया आपण जरूर पाहणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबईच्या शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं योगदान देणाऱ्या आणि ज्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अनेक स्टुडंट्स ज्यांनी घडवले त्या SIES हायस्कूलच्या असणाऱ्या प्रिन्सिपल कल्याणी अरुमुगम मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम मॅडम, मनपूर्वक स्वागत आहे आपलं बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं. सन्मान्य कल्याणी अरुमुगम मॅडम. अनेक मोठे दिग्गज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मित्रांनो, मुंबई ही कबड्डीची असणारी महाराष्ट्राची नाही तर देशाची पंढरी मानली जाते. आज आपल्याला खऱ्या अर्थानं स्मरण करावं लागेल स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवींचं. कारण ज्या गिरण गावापासून गिरणी कामगारांच्या या एकजुटीतून आपण कबड्डीचा असणारा सुरुवात झाली, प्रारंभ झाला. आज आपण पाहतोय 7 समुद्रा पलीकडे ही कबड्डी गेली. अनेक स्पॉन्सर्स आहेत, संधी मिळते आणि त्याच्या माध्यमातून प्रो कबड्डी स्टार आपले असणारं जे आयुष्य हे उज्ज्वल करतात हे आपण पाहिलं. ही देखील महत्त्वाची मानाची स्पर्धा आहे, कारण इथं जर तुम्ही सर्वोत्तम खेळ करताय तर पुढच्या असणाऱ्या सेशनमध्ये प्रोच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी मिळणार.
स्वतः आपण जर व्यासपीठावरती जर पाहिलं तर संदीप सिंग आमचे यू मुंबाचे मॅनेजर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत लक्षवेधी लढती या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर होत आहेत आणि त्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या संपूर्ण बंड्या मारुती सेवा मंडळाची असणारी स्पर्धा किती हायटेक आहे. आज या स्पर्धेची असणारी दुसरी सायंकाळ आहे. आपण पाहतोय अनेक मोठे मोठे शिवछत्रपती अवॉर्डी, अर्जुन अवॉर्डी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थित या देखण्या स्पर्धेचं असणारं देखणं आयोजन आपण पाहतोय. जेएम बॅक्सीचे व्हाईस प्रेसिडेंट HR सन्मान्य अरुमुगम सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आपलं मनस्वी स्वागत आहे. महत्त्वाची मानाची स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या स्पर्धेतले असणारे जे ऑफिशियल पॅनल्स आहेत आपण पाहतोय. सन्मान्य आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विश्वास मोरे सर, हे कबड्डीतला असणारा एक मोठा एव्हरेस्ट ज्यांच्याकडे आपण पाहतो. ऑल इंडिया ॲमच्युअर कबड्डी असोसिएशनच्या वित्त समितीचे असणारे सन्मान्य सदस्य, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह आणि महाराष्ट्र राज्य पंचमंडळाचे सन्मान्य अध्यक्ष, अनेक खेळाडू आणि पंच यांना ज्यांच्या माध्यमातून संधी मिळाली त्या स्पर्धेचे असणारे स्पर्धा निरीक्षक अखिल भारतीय कबड्डी असोसिएशनच्या वतीनं, त्याचबरोबर स्पर्धेचे असणारे स्पर्धा निरीक्षक मुंबई शहरकडून येत आहेत शिवछत्रपती अवॉर्डी आदरणीय अनिलजी घाटे सर. या स्पर्धेचे असणारे स्पर्धा पंचप्रमुख महेंद्र हळदणकर मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या वतीनं, त्याचबरोबर आपले सन्मान्य जे ऑफिशियल पॅनल आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, प्रोचे असणारे पंच जितेश शिरवाडकर मुंबई शहर, त्याचबरोबर सुनील नवले मुंबई शहर, सन्मान्य समीर पवार मुंबई उपनगर, प्रणील लोकेगावकर मुंबई उपनगर, प्रशांत शिंदे ठाणे, सुनील पवार ठाणे, सुरेश दुर्गडे मुंबई, प्रशांत मेस्त्री मुंबई, दशरथ पाटील मुंबई, महेंद्र पवार मुंबई, विद्याधर घाडी मुंबई, पांडुरंग परब मुंबई, सतीश सुर्वे मुंबई, अशोक घेवडे मुंबई, त्याचबरोबर TV अंपायर्स सूर्यकांत देसाई आणि श्री महेश गुडे. खूप खूप आपले आभार असतील बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं. O2 कॉमेंटेटर्स. धन्यवाद सर. पुन्हा जाऊया मैदानाच्या दिशेने. 13-13 आपल्याला गुणफलक पाहायला मिळते. ONGC मिड लाईन महत्त्वाची टक्कर आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. चढाईसाठी जर पाहिलं आपल्याला विजय मलिक चढाई करताना पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 1 परिधान केलेला खेळाडू, प्रो स्टार कबड्डी खेळाडू, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खेळाडू इथे चढाई करताना पाहायला मिळतो. आता जर पाहिलं तर मिडलाईन संघाने देखील कमबॅक केलं आहे. जरूर पहिलं लोन ONGC या संघाने दिलं होतं. टीम मिडलाईन या संघावरती पुन्हा पकडण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहूया डॅश केला जात आहे. पंचांकडनं निर्णय दिला जातोय. इट्स आउट. खेळाडू आउट होताना आपल्याला पाहायला मिळतो. ONGCचा महत्त्वाचा खेळाडू, संघाचा कर्णधार विजय मलिक. प्रत्येक क्षणाक्षणाला इथे थोडंसं चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिला लोन जरूर ONGCने मिडलाईन या टीमवरती केला होता, परंतु त्यानंतर आता मिडलाईनने देखील जसं तसं प्रत्युत्तर देण्याचा आता मानस धरलाय. 16-14 चढाईसाठी 9 नंबर जर्सी आपल्याला पाहायला मिळतोय. सागर अप्रतिम चढाई करतोय. यानंतर चांगली चढाई जर्सी क्रमांक 10 मध्ये आपण पाहतो अंकित राणा, पटना पायरटचा खेळाडू या ठिकाणी ONGC संघाकडनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली चढाई अंकित राणा, आतापर्यंत चांगले पॉईंट अंकित राणाने मिळवले सर. नाही, अंकित राणाकडे आज लक्ष राहणार आहे पूर्ण या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये देखील, कारण प्रो कबड्डीतील स्टार खेळाडू बंड्या मारुतीच्या या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेकरता या ठिकाणी अवतरला आहे. अनिकेत मात्र सर स्क्रीनवरती पाहायला मिळाले. थोडं फार चिंतेचं सावट आहे, परंतु आता ते चिंता करण्याची गरज नाही. आपला संघ उत्तम खेळतोय. 17-15 अशी गुणतालिका आहे. इथं जर्सी क्रमांक 12 मध्ये पाहिले तर खेळाडू आपल्याला हितेश प्रो स्टार कबड्डी खेळाडू, त्याचबरोबर विजय मलिक देखील बाद होताना पाहायला मिळत आहेत. इथे जर पाहिलं आपल्या नवले सर थोडीशी चर्चा करताना पाहायला मिळतील. ऑफिशियल्स आपले पंच पाहायला मिळत आहेत, त्यांच्याबरोबर ते चर्चा असेल पाहूया. येणाऱ्या काही वेळात प्रेक्षक कुठेही जाऊ नका. महत्त्वाची स्पर्धा पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये धमाकेदार मॅच पाहायला भेटेल. याच्यानंतर आपल्याला रेड आर्मीचा संघ देखील मैदानात उतरताना पाहायला भेटेल. टीमची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. ज्या संघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे, तो रेड आर्मी संघ थोड्याच वेळामध्ये मैदानावरती दाखल होणार आहे. आणि इथे मात्र मैदानावरती ग्रीन कार्ड दिलं जातं आहे खेळाडूला दिनेश गाडेकोरकर सरांच्या माध्यमातून. हॅलो.
तर नक्कीच रेफरीच्या माध्यमातून आपल्याला विद्याधर गाडी आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्राचे महापंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आज रेफरी म्हणून काम पाहताना पाहायला मिळत आहेत विद्याधर गाडी. चढाईसाठी पुन्हा एकदा अंकित राणा ONGC टीमकडून जर्सी क्रमांक 10 परिधान केलेला खेळाडू पाहायला मिळतोय. डाव्या बाजूने चढाई करतोय या ठिकाणी. वा रे वा, काय पॉईंट या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली बैठक या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफिशियल टाइम आउट आपल्याला पाहायला भेटेल. ऑफिशियल टाइम आउट मध्ये सर मिडलाईन 21 तर ONGC 16. सामना चुरशीचा आहे. संदीप या ठिकाणी कोच ONGC चे जगदीप सिंग सर काहीतरी कानमंत्र देत आहेत. त्याच समोर अनिकेत म्हात्रे सर. अशी लढत आहे आज दोन प्रशिक्षकांच्या दरम्यान. बेस्ट वर्सेस बेस्ट प्रशिक्षक जर पाहिले तर बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रेक्षक वर्ग. जगदीप सिंग सर आपल्याला पाहायला मिळतात. सरांच्या माध्यमातून देखील त्यांची माहिती दिली जाते. मित्रांनो, एवढी मोठी स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते श्रमिक जिमखान्यामध्ये. अखिल भारतीय स्तरावरील ही कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी पाहायला भेटेल कारण की ऑल डे आहे सर. यामध्ये ज्यावेळेस प्रेक्षक कामावरून येणार त्यानंतर या मैदानामध्ये गर्दी होणार. म्हणजे आतापर्यंत 7:25 झालेत. हळू 7:45पर्यंत तुम्हाला मैदाने संपूर्ण फुल पॅक आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच मुंबईचा रसिक प्रेक्षक. या स्पर्धेच्या निमित्तानं बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय देवळे साहेब, महादेवजी देवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी महापौर आदरणीय देवळे साहेब. ज्येष्ठ शिवसैनिक या स्पर्धेच्या असता दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात उपस्थित आहात. अनेक मोठे मोठे दिग्गज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि आजची दुसरी जी सायंकाळचं सत्र हे देखील अत्यंत महत्त्वाचं. ज्यांनी मुंबापुरीचं असणारं नेतृत्व केलं, मुंबईचे असणारे प्रथम नागरिक म्हणून ज्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं ते सन्माननीय महादेवजी देवळे साहेब, माजी महापौर बृहन्मुंबई महानगरपालिका. खूप खूप स्वागत आपलं या स्पर्धेच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात. सामन्याला सुरुवात झाली आहे. अंकित दह्याचं वादळ मैदानावरती रोखलंय मिड लाईन. अनिकेत म्हात्रे सरांचं प्रशिक्षण असताना नक्कीच कोणतीही गळती होणार नाही. आता उत्तम खेळ पुन्हा एकदा मिड लाईन संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. कव्हर कॉम्बिनेशन जे केलंय ना आता मिड लाईनने, कमाल आहे, धमाल आहे. सुपर टॅकलची पुन्हा एकदा नामी संधी असणार आहे या ठिकाणी ONGC संघाकडे. 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला मिडलाईनचा खेळाडू आघाडीवरती आहे सध्या मिडलाईन संघ. सोळा 22 6 गुणाची आघाडी आपल्याला मिडलाईन अकॅडमी हा संघ पाहायला मिळतोय. अनिकेत म्हात्रे सर यांचा संघ या ठिकाणी आता कमबॅक करताना पाहायला मिळतोय. करव्यामरूची स्थितीमध्ये मिडलाईन संघाला हा सामना जिंकायचाच आहे काही झालं तरी पण. तर समोर देखील पाहिलं तर ONGCचा बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतो, ज्या संघामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्ग आपल्या घरातला मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, LED TV असेल, ऑन ठेवा कारण की येणाऱ्या काही वेळात तुम्हाला एकापेक्षा एक धमाल पाहायला भेटेल. या ठिकाणी चांगला ॲडव्हान्स टॅकल आपल्याला पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 22 मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. ही हर्षला थांबवलंय या ठिकाणी, समोरून ब्लॉक केलंय आणि काय सुंदर कव्हर आहे. ज्या पद्धतीने मागील खेळाडूंचा देखील तेवढा चांगला सपोर्ट मिळालाय. पुन्हा एकदा विजय मल्लिक 1 नंबरची जर्सी प्रदान केली आहे विजयने. 1 नंबर सारखाच खेळ करावा लागणार आहे
विजय मलिकला हा सामना जिंकायचा असेल तर. कर्णधार स्वतः चढाईवर, ज्याच्या चढाईला आहे धार तोच करा कर्णधार, आणि हा कर्णधार पदाला साजेसा खेळ करावा लागणार आहे विजय मलिकला. आघाडी काही फार मोठी नाही आहे, परंतु हा खेळ आहे ना तो एका गुणाची आघाडी देखील शेवटच्या मिनिटाला फार मोठी आघाडी वाटू लागते ज्या वेळेला सामना शेवटच्या क्षणापर्यंत जातो तेव्हा. थर्ड रेड, टू वाईड आय रेड, आणि चढाईसाठी कोण तर विजय मलिक. काहीतरी करावे लागणार होता विजय मलिक यांना, काहीतरी करावे लागणार आहे. पॉईंटर घेऊन जावे लागणार आहे, कारण की समोर जर पाहिले तर टीम मिडलाईन अकॅडमीचे 6 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक तर बोनसची संधी असेल किंवा तुम्हाला ग्रॅनिक हॅड टच करावे लागेल, परंतु नाही आहे. मिडलाईनचे खेळाडू या ठिकाणी जसं तसं प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि विजय मलिकवरती येस सर, कारण की विजय मलिकवरती विजय मिळवला आहे. आणि विजय मलिक जसा तसा त्यांचा खेळ देखील अजून पाहायला भेटत नाही, कारण की सर त्यांची पहिली मॅच आहे, पहिला सामना आहे. थोडंसं ह्या वातावरणामध्ये त्यांना थोडंसं सेट व्हावे लागेल. अजून त्या पद्धतीचा सूर गवसला नाही अजून विजय मलिकला, परंतु सामने कमी आहेत, 2 सामने आहेत. आणि थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांच्या सन्मानाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आपण मुंबईच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान देणाऱ्या SIS हायस्कूलच्या असणाऱ्या प्रिन्सिपल कल्याणी अरुमुगम मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर जेन बॅक्सीचे व्हाईस प्रेसिडेंट HR आदरणीय अरुमुगम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांना व्यासपीठाच्या मध्यभागी या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. विनंती आहे बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आपण हा विशेष सन्मान करत आहोत या दाम्पत्याचा, अर्थात कल्याणी अरुमुगम मॅडम आणि अरुमुगम सर. व्यासपीठाच्या मध्यभागी या दोन्ही मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सन्माननीय अध्यक्ष आमचे निवृत्ती देसाई सर यांना विनंती आहे. बंड्या मारुती सेवा मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय निवृत्ती देसाई सर यांच्या शुभास्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत अरुमुगम दाम्पत्याचा. त्यामध्ये कल्याणी मॅडम या आपण जर पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर बँकिंग सेक्टरमध्ये अरुमुगम सर HR म्हणून कार्यरत आहेत जेन बॅक्सीमध्ये. तर दोन्ही मान्यवरांचा असणारा विशेष सन्मान या भूमीमध्ये होत असताना बंड्या मारुती सेवा मंडळ एक मुंबईतलं असणारं कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारं मंडळ की ज्याच्या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम ते राबवत असतात. आणि यंदाचं असणारं हे महत्त्वाचं असणारं वर्ष या मंडळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपण अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं असणारं आयोजन या स्पर्धेच्या निमित्ताने केलेलं आहे. थँक्यू. यानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया. मुंबईच्या कबड्डी क्षेत्रासाठी आणखीन एक महत्त्वाचं नाव, शिवशक्तीचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आणि इन्कम टॅक्सचे असणारे व्यावसायिक खेळाडू आदरणीय संदीप काळगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठाच्या मध्यभागी आपण संदीप काळगावकर सर यांना देखील सन्मानित करत आहोत. सन्मान्य संदीप काळगावकर सर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण मॅचला सुरुवात करताना पाहायला मिळतोय मुख्य व्यासपीठावरतीचा पहिला उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. परंतु पुन्हा आपण मॅचच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय गुणफलक जर पाहिलं तर आपल्याला स्कोरबोर्डवरती 23-21 पाहायला मिळतात. ONGCने देखील पलटवार केला आहे. ज्या ठिकाणी 6 गुणाच्या आघाडी मिडलाईन संघ होता त्या ठिकाणी आता फक्त ठीक. मित्रांनो, सामना तर चाललाय, मात्र सामना चालला असताना आणखीन एका विशेष सन्मानाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. कबड्डीच्या क्षेत्रातली असणारी अनेक रत्न या व्यासपीठावरती आहेत आणि त्यातलंच आणखीन एक महत्त्वाचं असणारं रत्न स्थानिक सुनील स्पोर्ट्स क्लबचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू महेंद्र अँड महिंद्रा या व्यावसायिक संघाकडून ज्यांना आपण पाहिलं. आपल्या कबड्डी क्षेत्रात आपल्या चतुरस्राच्या खेळानं ज्यांनी महाराष्ट्रातली असणारे अनेक मैदानं गाजवली आणि 1986-87चा महाराष्ट्र शासनाचा असणारा शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना मिळाला. आणि मित्रांनो, असं एक रत्न की ज्यांनी भारताच्या संघामध्ये आपली निवड होत असताना
भारताचे असणारे व्हाईस कॅप्टन म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आणि त्याचबरोबर 12 राष्ट्रीय स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वानं झाल्या त्या आजच्या कार्यक्रमाचे असणारे ती आदरणीय सुनील जाधव सर यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ग्राउंडचे बादशाह म्हणून देखील सुनील जाधव सरांकडे पाहिलं जातं, तर त्यांचा असणारा विशेष सन्मान आपण बंड्या मारुतीच्या या क्रीडांगणामध्ये करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहिलं मिडलाईन 24 ONGC 22 चढाईपट्टू चढाई करतोय ONGC टीमकडून जर्सी क्रमांक 1 मध्ये. मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय निवृत्ती देसाई सर, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते पुढच्या सन्मानाकडे आपण जात आहोत. डीजे जरा थांबा. मुंबईच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. अर्थात मुंबा नगरीचं ज्यांनी प्रथम नागरिक म्हणून महत्त्वाचं असणारं योगदान दिलं, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर म्हणून ज्यांची कारकीर्द होती, ते बाळासाहेबांचे असणारे एक कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते सन्माननीय महादेव देवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा असणारा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत व्यासपीठाच्या मध्यभागी. मी देसाई साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय देवळे साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मॅच जरा थांबूया आलं 2 मिनिटं. महत्वाचे असणारे क्षण या ठिकाणी आपण पाहतोय. मान्यवरांच्या उपस्थित आपण दीपप्रज्वलन या ठिकाणी आपण करतोय. त्याचबरोबर शिवछत्रपतीच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण पुष्पहार देखील अर्पण करणार. मी विनंती करणार आहे सन्माननीय देवळे साहेब, आपले सगळे महत्त्वाचे असणारे शिवछत्रपती अवॉर्डी आमचे विश्वास मोरे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपण दीपप्रज्वलन या ठिकाणी करणार. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण केला जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण नतमस्तक होणार आहोत. मांगल्याचे असणारे दीप या ठिकाणी आपण प्रज्वलित करत आहोत. धन्यवाद सर. या ठिकाणी विनंती असेल सर्व प्रेक्षक आपण जागेवरती उभे राहा प्लीज. सर्व प्रेक्षक आपण जागेवरती उभं राहायचं आहे. स्टँड अप. सभी खिलाड़ी से गुजारिश है जगह पे खड़े रहिए प्लीज. सर्व प्रेक्षक उभे राहतील. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं अखंड हिंदू सणाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा पुष्पहार अर्पण केला जातोय. प्रौढ प्रताप पुरंदरा क्षत्रिय कुलावंतसा सिंहासनाधीश्वरा महाराजाधिराज श्रीमंत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की. शिवछत्रपती संभाजी महाराज की. शिवछत्रपती संभाजी महाराज की. हर 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 जगदंब. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचं. पुन्हा एकदा बंड्या मारुती सेवा मंडळ यानंतर आपण दीपप्रज्वलन करत आहोत. मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी दीपप्रज्वलन करतोय. प्रज्वलन म्हणजे फक्त दिवा लावणं नाही तर स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ देणं असं म्हटलं तर जेव्हा मनात ध्येयाचं प्रज्वलन होतं तेव्हा अशक्यही शक्य वाटू लागतं. एक ठिणगी पुरेशी असते प्रज्वलनासाठी आणि इतिहास घडवण्यासाठी आणि निश्चित स्वरूपात स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण या प्रकारच्या असणाऱ्या ज्या आतल्या ज्वालेचं प्रज्वलन आवश्यक असतं. भीतीच्या अंधाराला दूर करायचं असेल तर आत्मविश्वासाला प्रज्वलन करा असं म्हटलं जातं आणि प्रत्येक यशाची सुरुवात एका शांतपण शक्तिशाली प्रज्वलनातून होते. असे मांगल्याचे असणारे दीप या मान्यवरांच्या उपस्थित आपण या ठिकाणी प्रज्वलित करत आहोत. सन्मान्य महादेव देवळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबईचे असणारे माजी महापौर, त्याचबरोबर छत्रपती अवॉर्डी सुनील जाधव सर, सन्माननीय सीतारामजी साळुंके सर, आदरणीय कल्याणी मुरुमकर मॅडम, त्याचबरोबर मुरुमकर सर देखील उपस्थित आहेत, संदीप काळगावकर, हे सगळी मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आपण अज्ञानरूपी अंधकाराला ज्ञानरूपी ज्योतीनं उजळण्याकरता या दीपप्रज्वलनाच्या क्षणांचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.
हे महत्त्वाचे असणारे क्षण या ठिकाणी अनुभवत असताना अर्थात बंड्या मारुती सेवा मंडळ मुंबई शहर आयोजित ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 आणि त्यानिमित्तानं आजच्या या महत्त्वाच्या क्षणांचे आपण साक्षीदार सन्मान्य विश्वास मोरे सर आपल्या सर्वांचा असणारा कबड्डीतला असणारा एक एव्हरेस्ट या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय सूर्यवंशी आहेत, विलास जाधव आहेत, या सगळ्यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करताना आणि यू मुंबाचे मॅनेजर आमचे संदीप सिंग त्याचबरोबर फिरोज पठाण या सगळ्या मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करूया. पंचांना विनंती आपण सामन्याला प्रारंभ करावा. यानंतर आपण नितीन तोमर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी निलेशजीला विनंती करतो, कबड्डीसाठी एक देशातलं रत्न म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतो एशियन गोल्ड मेडलिस्ट नितीन तोमर या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. नितीन जी, यहाँ पर नितिन जी को हम सम्मानित कर रहे हैं बंडा मारुति सेवा मंडल की ओर से. एशियन गोल्ड मेडलिस्ट नितिन तोमर. इंडिया की ये सबसे बड़ी प्रतियोगिता यहाँ पर जारी है बंडा मारुति सेवा मंडल मुंबई शहर की ओर से. मैच जारी है यहाँ पर मिडलाइन एकेडमी रायगढ़ और ओएनजीसी के बीच में. थैंक यू वेरी मच नितिन जी. मी परत एकदा एलएनटीचं आपलं सरचं स्वागत करत आहेत. परत एकदा दाखवलं की मिडलाईनने आपल्या संघासाठी 2 गुण मिळवलेला आहे. 8 नंबरचा हर्ष हा खेळाडू आतापर्यंत खूप उल्लेखनीय कामगिरी. ॲडव्हान्स अँकल टच होता, कवर पूर्णपणे आली नाही आणि त्यामुळे परत एकदा ऑल आऊटच्या जवळपास पोचलेला आहे संघ. आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे की कोण जिंकणार. नक्कीच कोणी जिंकू द्या, माझी कबड्डी नक्कीच जिंकणार. पण या ठिकाणी 22 आणि 27 5 गुणांची आघाडी अजूनही मिडलाईन या संघाकडे. पण महत्त्वाचं असणार की हा सामना अंतिम सामना कोण जिंकणार. रोख रक्कम 5,000 कोण घेऊन जाणार, परत 5 लाख रुपये कोण घेऊन जाणार. आणि आता आपण पाहतोय मिडलाईनकडून हर्ष परत एकदा रेडला आलेला आहे. राईट कॉर्नर पोझिशनवरती हात टिपण्याचा प्रयत्न, पण नक्कीच विचार करावा लागणार की कसा पॉईंट टिपणार. कारण आता जर ऑल आऊट झाले मिडलला ओएनजीसी, पण ओएनजीसी ऑल आऊट होता राहिलं आणि ओएनजीसी परत एकदा ऑल आऊट झाली. या ठिकाणी अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, पण कुठेतरी अँकल सुटल्याने पण प्लेयर बोलत आहेत की काय सटकत आहे समजत नाही. पण पाहायला लागलेला हात अजून तिथून निघून गेलेला आहे. मिडलाईन आता एकत्रित होत आहे. एकत्रित होऊन विचार करावा लागणार की हा सामना नक्की जिंकणार कोण. पण आता एक मोठी नाही पण एक छोटीशी आघाडी, 9 गुणांची आघाडी आपण या ठिकाणी पाहतोय मिडलाईन या संघाकडे. डिस्कशन आहेत भरपूर, पण पाहणं महत्त्वाचं आहे कोण जिंकणार, कसा जिंकणार. अनेक बलाढ्य संघ या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळतात. आपण या ठिकाणी पाहतोय की बलाढ्य संघ, अनेक संघ जे संपूर्ण भारतभरात उल्लेखनीय कामगिरी करतात. यानंतर होणारा सामना इंडियन नेव्ही आणि तमिळ टायलायवास, ती सुद्धा एक महत्त्वाची स्पर्धा असणार आहे. यानंतर साऊथ सेंट्रल वर्सेस पोस्टल, त्यानंतर इंडियन नेव्ही विरुद्ध तमिळ टायलायवास, त्यानंतर रेड आर्मी विरुद्ध युनियन बँक आणि शेवटचा सामना आजचा तो म्हणजे यूपी योद्धा वर्सेस डीपीयू पुणे. पण आता जर आपण पाहतोय की अंकित राणा, ज्याला आपण प्रो कबड्डी सुद्धा पाहतोय, पण या मॅच मध्ये काय करू शकत नाहीये. परत एक टॅकल अंकित राणाला या ठिकाणी झालेले आणि वारंवार त्याच्यावरती घात होताना आपण पाहतो. अँकल सुटलेला होता, पण समोरून पूर्णपणे डिफेन्स आला आणि टॅकल करण्यास पार पडला. आणि नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी कुठे ना कुठे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या बाजूला ओएनजीसी तितकाच तोला मुलाचा
महत्वाचा चमू आपण या ठिकाणी पाहत असताना गर्दी गटार सिंग या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहेत. आपण नक्कीच पाहतोय की हळूहळू कुठे ना कुठे स्कोर 22 आणि 32 आता 10 गुणांची आघाडी नक्कीच लाईन अकॅडमी आपण पाहतोय की रायगडकडे मिडलाईनची जी रायगडची मिडलाईन अकॅडमी त्यांच्याकडे पण ओएनजीचा एक बलाढ्य संघ अनेक स्टार आणि अनेक सुपरस्टार त्यात खेळतात. विजय मलिक सारखा त्यांचा कर्णधार या ठिकाणी खेळतात. पण विजय मलिक आतापर्यंत एक सेफ भूमिकेत आहे पण कुठलाच पॉईंट मिळत नाही. पण कदाचित आज जो रेड होती अंकित दह्याकडून जो रेड होती कदाचित हा एक पलटवार असू शकतो का. आपण नक्कीच डिफेन्स आणि ऑफेन्स दोघांना एकत्रित येऊन खेळावं लागणार आहे आणि कुठे ना कुठे प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक रेडमध्ये पॉईंट नव्हे पण डिफेन्स स्ट्रॉंग नक्कीच ठेवावा लागणार. संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार आणि त्या माध्यमातून आजचा असणारा कबड्डीचा असणारा महासंग्राम आपल्याला अनुभवायचा आहे. इंडियन नेव्ही खूप मोठा असणारा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मिडलाईन कडून आपण पाहतोय हर्ष परत उल्लेखनीय कामगिरी करताना नाश्त्याला पाठवलं अपडेट देण्याचा प्रयत्न करूया. फार महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं आपण पाहतो. पटनाचा आणखी एक दुसरा अंकित राणा ज्यांनी चढाई पाहिली जर्सी क्रमांक 10. महत्त्वाचं नक्कीच आहे की आज सामना कोण जिंकणार पण आज सामना जिंकायचं थोडंफार पुढे आपल्याला दिसतंय मिडलाईन. पण मिडलाईनकडून पूर्णपणे आता डिफेन्स आणि ऑफेन्समध्ये पण एकदम स्ट्रॉंग राहावं लागेल. आणि आपण जेव्हा माहिती पण अशा चूक जर वारंवार करत राहणार तर नक्कीच कुठे ना कुठे हा सामना संपूर्ण गमवा लागणार आहे ONGC या संघाला. पण आता आपण या ठिकाणी पाहतोय लीड वाढत चाललेली आहे. आता 11 गुणांची आघाडी आपण पाहतोय मिडलाईनकडे. पण नक्कीच या ठिकाणी किती आमदार आदरणीय महेशजी सावंत यांच्या ठिकाणी दादर माहीमचे असणारे आपले स्थानिक आमदार त्याचबरोबर शिवसेना यालाच म्हणतात तुम्ही गुण मिळवलं गेल्यानंतर सुद्धा आम्ही फॉलो देऊ शकतो परसूट देऊ शकतो. आणि परसूट एक सुंदरचं परसूट आपण पाहिलं त्या ठिकाणी आगमन होणार मिडलाईन या संघाकडून. पण मिडलाईनला माहिती आहे की नक्कीच त्यांनी परसूटला सक्सेस झाला असणार. कारण जर परसूट सेवा सक्सेस होत नाही जेव्हा आपण पंचांचा निर्णय नक्कीच या ठिकाणी भूमिका अत्यंत महत्त्वाची. आणि आपण या ठिकाणी जेवढे पंच आपल्याला स्पर्धेसाठी नेमलेले आहेत ते सर्व पंच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आहेत आणि ऑल इंडिया पंच परीक्षा परिधान केलेले पंच आहेत. स्पर्धा या ठिकाणी आपण अनुभवत असताना अत्यंत रंगतदार अशा चुरशी या स्पर्धेत आपल्याला पाहायच्या आहेत. आपण पाहतोय अनिकेत म्हात्रे जे मिडलाईनचे कोच आहेत पंचांना प्रश्न विचारताना की फॉलो का नव्हता पण नक्कीच पाहावं लागणार आहे. कारण सर्वात प्रथम म्हणजे जर डिफेन्स इनिशिएट झालं तर त्याला आपण फॉलो नाही मारू शकत. पण आता या ठिकाणी आपल्याला याच्यानंतर रेड पाहावं लागणार. पण या ठिकाणी हर्षला नक्कीच त्यांनी टॅकल केलेलं. हर्षला सर्वात पहिले बोलतो की हर्षला टॅकल झालेली यावेळी. कपाय करताना ONGCचा संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 26 आणि 35 असा गुणफलक ONGC हळूहळू संघर्षाशिवाय कधीच काही नवं निर्माण एकत्रित येऊन खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. पण या प्रयत्नामध्ये परत यश मिळवताना आता आपण पाहिलं की प्रयत्न होता या खेळाडूचा. अंकित दह्यानी आपल्या टीमसाठी एक गुण परत मिळवलेला आहे. आणि प्रत्येक रेडमध्ये क्या बात आहे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण फसवलं स्पीड यालाच तर म्हणतो आपण स्पीड. आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय स्पीडने खेळला आणि त्या स्पीडमध्ये जाऊन त्यांनी पॉईंट टिपण्याचा प्रयत्न करून एक गुण मिळवला. परत एकदा आपण पाहतोय वर्षाच्या निमित्तानं आपण पाहतोय मिडलाईनचा खेळाडू स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री आणि विद्यमान आमदार यांच्या स्तरी उपस्थिती या स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी आपण साकार करतोय ते सन्माननीय आमदार आदरणीय सुनील शिंदे साहेब त्याचबरोबर मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप साहेब सन्माननीय आमदार शिवडी विधानसभा आदरणीय अजयजी चौधरी या मान्यवरांच्या उपस्थित आपण पाहिलंच कालच्या या स्पर्धेचे असणारे महत्त्वाचे असणारे क्षण पकड तर होते या ठिकाणी आपण पाहताना एक अप्रतिम असा प्रयत्न चांगला आहे फंड्स आहेत आपण पाहतोय.
नक्कीच आपण पाहतोय कि यूट्यूबवरती आपण आपल्याला जे लाइव पाहत आहेत भाई तमिलनाडु का मैच होने वाला है थोड़ी देर के बाद। तमिलनाडु का पहला मैच था, इसके बाद तमिलनाडु का मैच होगा। पर अब हम देख रहे हैं कि ONGC और मिडलैंड के बीच जो मैच चल रहा है, जो अभी ज़्यादा बहुत बड़ी लीड तो नहीं है पर इतनी लीड है कि सेफ खेल सकते हैं। त्याला बोलो नक्कीच आपल्याबरोबर आता जोडले गेलेत विनोद अत्यालकर, जो जे बंड्या मारुती सेवा मंडळ आहे त्या मंडळातला राष्ट्रीय खेळाडू आणि सेंट्रल रेल्वे जो खेळत आहेत। आपल्याला विनंती असणार की विनोद, ज्याला आपण गुरु म्हणतो, गुरु कशी वाटते तुला ही स्पर्धा आणि या आयोजनामध्ये संपूर्ण आयोजन जेव्हा तुम्ही केलं, विचार केला की अशी एवढी मोठी स्पर्धा घडवायची, कशी होती तुमची संकल्पना? संकल्पना असं म्हणजे काही नाही, पहिला आमची राज्यस्तरीय स्पर्धा घ्यायचं चालू होतं, पण 75 वर्ष होतं म्हणून आम्ही काहीतरी वेगळं करायचं ठरवलं। मग मुलांमध्ये बोलले की बरेच मुलं बोलले की आपल्या इथे आपल्या ग्राउंडला एवढं पब्लिक येतं, मग बाहेरून का आपली टीम आणू नये, पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून आपण टीम आणू आणि मग आपल्या लोकांनाही समजेल की आता प्रो कबड्डीचे प्लेयर आपल्या इथे घेऊन मग आपल्या लोकांनाही ते पाहता येतील। ही आमच्या लोकांमध्ये सर्व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि मग हा डिसिजन मी घेतला। आणि नाही नक्कीच गुरु, आता आपण एवढी मोठी स्पर्धा तुम्ही घडवली, आज एवढे मोठे मोठे संघ या ठिकाणी खेळत आहेत, या संघ बोलवण्यामागे तुमचा म्हणजे मेन रोल आणि फोकस काय होता, की कोणी तुम्हाला मदत पूर्णपणे केली या स्पर्धेसाठी? स्पर्धेसाठी आम्हाला खरं तर पहिला मान्यवर आमचे आमदार सुनील शिंदे यांनी खूप सहकार्य केलं, त्यांचं खूप सहकार्य झालं। त्यांनीच आम्हाला मोटिवेट केलं की घ्या तुम्ही आहे, मी तुमच्या मागे, आम्ही स्पर्धा आपण सक्सेसफुल करू, तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते मी मदत करेन, म्हणून आम्ही एवढं स्पर्धा घ्यायची आमची इच्छा झाली आणि खूप त्यांचे आभार मानतो आम्ही। गुरु, तुमच्या सेंट्रल रेल्वेच्या संघातसुद्धा आज अनेक दिग्गज खेळाडू खेळत आहेत आणि पण तुमचा संघ या ठिकाणी खेळत नाही आहे, पण खरंच बरं वाटलं असतं जर तुमचा संघ खेळला असता, तू नक्कीच या स्पर्धा खेळला असतास। पण तरी पण आता काय वाटते की कोण जिंकणार ही संपूर्ण टुर्नामेंट? अजून सांगता येत नाही, बरेच संघ यांचे एक मॅचेस झालेले आहेत आणि काही संघ आहेत त्यांच्या अजून बऱ्याच त्यांच्यामध्ये कोण प्लेयर आले आहेत कोण नाही हे अजून कोणाला समजलं नाही, त्याच्यामुळे सांगता येत नाही कोण जिंकेल आणि कोण नाही। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो काय शानदार लात होती ही किक। मला माहिती आहे गुरु तू सुद्धा अशीच किक मारतोस आणि त्या किकमुळे तुला नक्कीच पॉईंट मिळतो। हो बरोबर आहे, तो त्याचा गुरु पहिल्यांदाच बसलेला या ठिकाणी कॉमेंट्रीला, पण गुरु थोडासा नर्वस आहे, पण गुरु आपण कॉमेंट्री करत नाही, आपण प्रेक्षकांना ही संपूर्ण तुमच्या बंड्या मारुतीबद्दल माहिती देतो आणि ही स्पर्धा जी घडवली, पण आपण या ठिकाणी पाहतोय कुठे ना कुठे ONGCला तर प्रत्येक रेडमध्ये पॉईंट आणावं लागणार। गुरु, जर आता मी तुला एकच प्रश्न विचारणार, तू जर ONGCचा कोच असला असता आता काय करावं लागणार? गुरु, एक प्लेयरच्या प्रॉस्पेक्टनी तू काय बोलणार? प्लेयरच्या प्रॉस्पेक्टनी म्हणजे डिफेन्स आणि प्रत्येक डुअर डायरेक्ट त्यांना सक्सेसफुल करायला लागेल। जर त्यांना पूर्ण स्कोअर आपला रिकवर करायचा असेल तर त्यांना पूर्ण कवर पण त्यांच्या सक्सेस टॅकल करायला लागतील आणि रेड पण सक्सेस करायला लागतील त्यांना, एवढा जर लीड त्यांना रिकवर करायचा असेल तर। पण गुरु, एक असाच प्रश्न विचारतो तुला नॉर्मल, की या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुझा आवडता खेळाडू कोण असणार आहे? अजून तरी बरेच आतापर्यंत तर अजून बघितलं नाही, आता बघू। मी चला ठीक, मी तुला सोपं करतो, जुने खेळाडू नको, आपल्या नवीन खेळाडूमधून तुझा फेवरेट कोण आहे? नवीन खेळाडूमधून सध्या तरी ते कोण आले नाही आहेत खेळायला, त्याच्यामुळे। पण काल जो मला वाटतं तो युनियन बँकमधून एक खेळाडू खेळला होता, सुधाकर नाही माझं नाव लक्षात, सुशील मला वाटतो कदाचित या फायनलचा टुर्नामेंट तो प्रो कबड्डीत खेळला नक्कीच आहे, पण आपल्याला असं वाटतंय की प्रो कबड्डी नंतर हा जो एक्सपिरियन्स वेगळा आहे, तिथे फ्रँचायझी लीग आहे त्यांचं वेगळं आहे, इथली कव्हर, इथला डिफेन्स पण आपण वारंवार पाहतोय मिडलँडकडून
घात करताना पॉईंट मिळवताना रेडर त्यांच्या टीमसाठी. आणि मिडलाईन एक रायगडचा संघ आहे. मिडलाईन तुला माहिती आहे, अनिकेत म्हात्रे नुकताच माझ्याबरोबर इथे इंटरव्ह्यूला बसला होता आणि अनिकेत म्हात्रेने पण मला सांगितलं. पण या मिडलाईन अकॅडमी आता एक सामना त्यांनी पहिला गमावला आहे. हा सामना कदाचित जिंकतील. पण यापुढे जाऊन पुढे काय होणार, काय वाटतं तुला? आता जर इथे मिडलाईन जिंकली तर ONGCला नक्कीच युवा पलटणची डुआ डाय करायला लागणार आहे त्यांना. त्याच्यामध्ये परत त्यांना बघायला लागेल आपण किती पॉईंटने जिंकलं पाहिजे, आपण किती पॉईंटने हारलो, हे सर्व बघून त्यांना त्या हिशोबाने पुढच्या मॅचचं कॅल्क्युलेशन करायला लागेल जर हरली तर. हो नक्कीच. आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की कारण कोण जिंकणार. पण आता आत्तापर्यंत विजय मलिक जो सुपरस्टार या भारताचा कबड्डीतला आत्तापर्यंत काहीच करू शकलेला नाही. आत्ता पण मिळाला, नक्कीच एक गुण त्याला मिळाला आहे. पण विजय मलिक नेहमी एक साऊंड प्लेअर असतो, एक शांत प्लेअर असतो आणि नेहमी काही ना काही करायचा प्रयत्न करतो. पण या ठिकाणी मी पाहतोय की हितेशनी एक चांगली टॅकल केली, दोन्ही पायात झेप घेऊन त्यांनी टॅकल केलेली. नक्कीच गुरु तू इथेच बस. मी आता आपल्याकडे माने सरच जे माने बाकीचे इंटरव्ह्यू माने घेतील. महत्वाचा असणारा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मिडलाईनच्या माध्यमातून देखील होताना महत्वाचा असणारा क्षण असतील या स्पर्धेच्या निमित्तानं. दोन्ही बाजूला जर कॉर्नर केली अत्यंत प्रतिभाशी पकड. नमस्कार मित्रांनो, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ONGC 30 तर मिडलाईन 40, काट्याची टक्कर मैदानावरती पाहायला मिळते. विनोद सर, काय वाटतंय सामन्याबद्दल? अतिशय सुंदर सामना आहे. एका दिशेला मिडलाईनने मागचा सामना गमावला होता, परंतु हा सामना जिंकणं किती गरजेचं असणार आहे मिडलाईनसाठी? जर त्यांना स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर हा सामना त्यांना नक्कीच जिंकावा लागेल. आणि ONGCला पराभूत करून जर त्यांनी जास्त फरकाने जिंकला तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल पुढे चाल करण्यासाठी. नक्कीच येत्या काळामध्ये हे पाहावं लागणार आहे, कारण मिडलाईन हा संघ विजयी तर झाला तर पुढे खूप कठीण होणार आहे. कोणता संघ या संघामध्ये कोणता संघ विजयी होईल हे देखील पाहावं लागणार आहे. काय वाटतं एकंदरीत या सामन्याविषयी? या सामन्याविषयी आता तर सध्या तरी मिडलाईननी 10 पॉईंटचं लीड आहे. तर त्या संदर्भात त्यांना ONGCने अजून तरी बरीच मॅच बाकी आहे, मग काही सांगता येत नाही. नक्कीच विजय मलिक या खेळाडूवरती प्रेशर असणार आहे या स्थितीमध्ये, कारण सामना अतिशय उत्कंठावर्धक पाहायला मिळतोय. आणि विजय मलिक सारखा बडा खेळाडू आज त्याचं संपूर्ण अस्तित्व पणाला लागलं या सामन्यामध्ये मिडलाईन विरुद्ध. विजय मलिक एकंदरीत बघितलं गेलं तर तो पूर्ण हॅलो, विजय मलिकला एकंदरीत बघितलं गेलं तर विजय मलिक हा पूर्ण संघाला घेऊन खेळतो आणि जिथे गरज आहे तिथेच तो पॉईंट मारतो. उगच आपलं तर निघतंय. आणि कमाल सामना पाहायला मिळतोय इथे मात्र. ओ हो 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 हो, मिडलाईन संघ प्रत्येक क्षणाला सामन्याच्या मध्ये बदल पाहायला मिळतोय. मिडलाईन संघाच्या बाजूने प्रत्येक सामना अतिशय उत्कंठावर्धक पाहायला मिळतोय. त्यामध्ये ONGC विरुद्ध मिडलाईन या सामन्यामध्ये हॅलो चेक. थँक्यू. आपण पुन्हा एकदा पाहतोय तो विजय मलिक ज्याचा असणारा खेळाचा असणारा मोठा बोलबाला राहिला. एकाकी अशी कडवी लढत देण्याचा प्रयत्न जरूर होतो या स्पर्धेच्या निमित्तानं. आपण पाहत असताना रंगतदार अशा लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. check. विजयने
नक्कीच टाकले सर. आपण या ठिकाणी पाहतोय की ही स्पर्धा अजून मिडलाईनकडे 11 गुणांची आघाडी आहे, पण विजय मलिक आतापर्यंत काही अशी मोठी कामगिरी करू शकला नाही. आणि विजय मलिक आपल्याला माहिती आहे की शांत आहे, पण जेव्हा अशांत होतो तेव्हा काय करू शकतो. पण नक्कीच आज सामना आता कुठेतरी आपण पाहतोय की ONGCकडे पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न आहे. एवढे बलाढ्य संघ या ठिकाणी खेळत आहेत. तुम्हाला तरी काय वाटतं की काय सामन्यामध्ये कोण जिंकणार आता? हॅलो, आपण पाहतोय कालच्या दिवशी आपण देखील पाहिलं त्या प्रकारच्या असणाऱ्या लढती होत्या. मात्र कबड्डी हा एक अनियमिततेचा खेळ म्हटलं जातं. शेवटच्या 5 मिनिटापर्यंत काय होईल, शेवटच्या असणाऱ्या रेडपर्यंत काय होईल आपण सांगू शकत नाही. कारण कालच्या जवळपास ज्या शेवटची लढत झाली आपण समान गुणसंख्येपर्यंत आपण आलो होतो. आणि इथं आपण जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात जरी आपण यावेळेला आपण पाहतो मिडलाईनकडे 10 गुणांची आघाडी जरूर आहे. मात्र हे असले तरी देखील अनेक मोठे मोठे खेळाडू आपण ONGCच्या कडे देखील आहेत, ज्याच्यामध्ये राजेशला पण पाहतोय, त्याचबरोबर हितेश आहे UPचा. या ठिकाणी आपण पाहतोय ज्युनियर आणि सब ज्युनियरचा असणारा चिंटू असेल, संजय आहे ज्याला बँगलोर बुल्सला लीड करतो. एक चांगला कॉर्नर, चांगल्या पकडी आपण त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्या. दबंग दिल्लीचा असणारा संदीप असेल, अंकित राणा आज जबरदस्त फुल फॉर्ममध्ये आपण त्याला पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून अत्यंत चांगलं असं त्याने नेत्रदीपक असं प्रदर्शन केलेलं आहे. आणि सगळ्यात त्यांचा असणारा महत्त्वाचा खेळाडू विजयला त्यांनी दिलेली जी समर्थ साथ आपण पाहतोय हे देखील महत्त्वाचं. आणि ज्या खेळाडूचा आणखीन एक महत्त्वाचा आपण बोलबाला मांडतो तो अंकित दहिया हा देखील ONGCसाठी महत्त्वाचा आहे. हे सगळं जर कॉम्बिनेशन आपण जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात सामन्यातलं असणारं बदलतं चित्र आपल्याला अनुभवता येईल, यात काही शंका नाही. आणि क्रीडा रसिकांना देखील त्याच प्रकारच्या लढतीची आल्यानं अपेक्षा आहे. मोठ्या फरकानं सामना जिंकण्यापेक्षा जर चुरशीची लढत जर झाली तर निश्चित स्वरूपात एक या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्तानं एक चांगलं आपण वेगळेपण जरूर अनुभवू शकतो. त्या प्रकारच्याच या सामन्यातले असणारे बदलते क्षण असणार का हे येणाऱ्या काळात आपल्याला कळणार आहेत. महत्त्वाचे क्षण आपण पाहतोय. नक्कीच. आणि जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह पाहत आहेत या बंड्या मारुती सेवा मंडळाच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांना विनंती आहे की संपूर्ण आपण सबस्क्राईब नक्कीच करा, आपण शेअरसुद्धा करा. कारण ही कबड्डीची मेजवानी आपल्याला 15 वर्षानंतर आज या मुंबईच्या नगरीत या महाराष्ट्रामध्ये अशी सुंदर स्पर्धा घडत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती असणार, जे भेटतं ते आपल्यापर्यंत ठेवू नका, त्याला पसरावा आणि संपूर्ण जगाला बघू द्या की केवढी सुंदर आयोजन व नियोजन या ठिकाणी बंड्या मारुती सेवा मंडळाने केलेले आहे. आपले कॉमेंटेटर परत आपल्याकडे आलेले आहेत. ओव्हर टू द कॉमेंटेटर्स. धन्यवाद ॲलन सर. पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. ऑफिशियल टाइमआउट या ठिकाणी पाहायला मिळतोय. ONGC 33, मिडलाईन 43 अशी आपल्याला गुणफलक पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं, पहिल्या ह्याच्यामध्ये की ONGC या संघाने आघाडी घेतली होती, चांगला खेळ त्यांनी सुरुवात केली होती, परंतु मिडलाईनने आता जो वेगाने पॉईंट घेण्याचा सिलसिला चालू ठेवला आहे. प्रतीक सर काय म्हणाले याच्याबद्दल, की काय पोझिशन आता झाली आहे? नक्कीच कालच्या दिवसापासून जर का पाहिलं ना तर प्रत्येक क्षणाला फासे पलटताना पाहायला मिळालेत. ज्या संघाने सुरुवातीला आघाडी घेतली होती त्या संघाने पुन्हा एकदा ते पिछाडीवरती गेलेलं पाहायला मिळत. आणि दरम्यान मैदानावरती डू ऑर डाय रेड 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला मिडलाईनचा खेळाडू अतिशय आक्रमक चढाई करावी लागणार आहे. गुण मिळवणं खूप गरजेचं आहे या खेळाडूसाठी. 10 गुणांची आघाडी आहे, परंतु या आघाडीला बिघाडी व्हायला वेळ नाही लागणार. आणि इथे मात्र हनुमान उडीचा प्रयास सफळ, गुण मिळतोय ONGC संघाला. हा कमबॅक असू शकतो का ONGCचा? येस, असू शकतो, काही होऊ शकतं. कारण की आता जर पाहिलं आपला 9 गुण फक्त मिडलाईन या संघाकडे आहेत. हा लोन जर पडला ना मिडलाईनवरती तर ONGCकडे पुन्हा एकदा संधी येईल चढाईसाठी. जर पाहिला चांगली चढाई आहे, चांगली किक पाहायला मिळते. महत्त्वाच्या क्षणी या खेळाडूने पॉईंट मिळवला आहे. 35-43 अशी आता. आणि संधीचं सोनं केलंय अंकित राणानं. डॅश केलंय मिडलाईनचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. आणि हळूहळू परततोय ONGC संघ या सामन्यामध्ये. 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला अंकित दहिया. चढाईसाठी सुपर टॅकलची संधी आहे अंकित. ओ सामना बदलला मिडलाईनला लोण्याचं सावट झालंय. ONGC संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन केलंय. नक्कीच सर, या ठिकाणी ONGC संघाने आता कमबॅक केलंय. 40-43 असा आपल्याला गुणफलक पाहायला मिळत आहे आपल्या स्क्रीन बोर्डवरती. ऑफिशियल टाइम आउट घेतला या ठिकाणी. ONGC संघाचे कोच जर पाहिलं तर जगदीप सिंग आता कानमंत्र देताना पाहायला मिळतील. कारण की आता फक्त तीन गुणांची आघाडी मिडलाईन संघ पाहायला मिळतोय. जवळजवळ त्यांनी आहे ना 2 ते 3 मिनिटांमध्ये मिडलाईन अकॅडमी याच्यावरती लोन मारलाय. नाही, हा
मिडलाईनला हा सामना जिंकणं फार गरजेचं असणार आहे. आणि जर का हा मिडलाईन सामना जिंकला ना तर पूर्ण ए ग्रुपचं समीकरण बदलू शकतं. कारण काल युवा पलटण हा सामना विजय झाला आहे मिडलाईन समोर. आणि आज जर मिडलाईन जिंकला तर तिन्ही संघ एक एक गुण, दोन संघ एक एक विजयी घेऊन जातील आज. पाहूया चढाईसाठी हर्ष आता चढाई करतोय मिडलाईन टीम कडून. उंचपुरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अटेम्प्ट असेल बोनस टाकण्याचा, रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्न होता. ओएनजीसी संघ देखील आता फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम टॅकल केलं जात आहे. डाव्या बाजूने जर पाहिलं जर्सी क्रमांक 12 मध्ये खेळाडू आपण पाहिला, त्याने अँकल वडण्याचा प्रयत्न केला. हितेश होते त्या ठिकाणी आणि त्यानंतर सपोर्ट टीमचा पाहायला मिळतो. ओएनजीसी संपूर्ण टीम आता मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळते. वा ओएनजीसी चांगला खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा चढाईसाठी पाहिलं तर अंकित राणा पटना पायरटचा खेळाडू आणि या ठिकाणी काय किक मारली आहे पटनाचा मॅन फ्रॉम पटना. बेचाळीस 43 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. एक गुणाची आघाडी मिड लाईन. केवळ एक गुणाची आघाडी राहिली आहे मिडलाईनची. टाइम दिला टाइम. मला वाटतं जवळपास 9 गुणांची आघाडी कमी केली आहे ओएनजीसी संघानं. हळूहळू पुन्हा एकदा ओएनजीसी या सामन्यामध्ये आलाय आणि रणनीती आखली ओएनजीसीने. थर्ड रेडवर खेळायचं आणि डिफेन्स लावून ठेवायचं, कव्हर करायची मिडलाईन संघाच्या खेळाडूंना. प्रत्येक क्षण हा सामन्याचा उत्कंठ वाढवते. या ठिकाणी मोडचा अटेम्प्ट आहे. हो टोटचा दावा केला गेलाय. तिसरी चढाई डू ऑर डाय मिडलाईनचा खेळाडू हवेत जंप केली आहे. मध्यरक्षकाला हाताने बाद करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल. पुन्हा एकदा डाव्या मध्यरक्षकाच्या गुण. एकदम फास्ट गेम आता केला जातोय. या ठिकाणी आपले रेफरी जर पाहिले विद्याधर घाडी सर, महाराष्ट्राचे महापंच ऑफिशियल टाइम आउट देताना आपल्याला पाहायला मिळतील. आता स्ट्रॅटर्जी ठरणार. आता दोन्ही जर पाहिले प्रशिक्षक एकमेकांच्या खेळाडूंना सांगणार. 2 गुणाची आघाडी आपल्याला मिडलाईन अकॅडमीचा संघ पाहायला मिळतोय. अनिकेत म्हात्रे सर या ठिकाणी पुन्हा एकदा आणि राजेश नरवाल प्रशिक्षक देखील ऑन फायर झालेले आहेत. कानमंत्र दिलेत ओएनजीसी संघाला. आता डू आय डायची रेड आपल्याला पाहायला मिळते. बजर या ठिकाणी वाजलं जात आहे. तिसरी चढाई मारला रे मारला. ओएनजीसीने गुण मारला. एक खेळाडू बाद होतोय मिडलाईनचा. 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला मिडलाईनचा खेळाडू मैदानाच्या बाहेर, हर्ष मैदानाच्या बाहेर. आता मात्र नाममात्र एक गुणाची आघाडी आहे. हा देखील सामना जर टाय ब्रेकर झाला तर त्यात काही शंका होणार नाही. ज्या अगोदरची देखील मॅच टाय ब्रेकर, पुढची देखील मॅच टाय ब्रेकर, कारण की इथे संधी असणार आहे. जिंकली या ठिकाणी पाहूया शेवटच्या मिनिटामध्ये असं वाटतंय आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत का होईल. विद्याधर गाडी आणि या ठिकाणी एका पॉइंटने टीम मिडलाईन संघ विजयी होताना पाहायला मिळतोय. चुरशीचा सामना या ठिकाणी पूर्ण झाला. प्रेक्षकांनो पहा ओएनजीसी विरुद्ध मिडलाईन. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला भेटली आणि महत्वाच्या मॅच मध्ये मिडलाईन संघाने आता कमबॅक केलेला आहे. म्हणजे काय